नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. मी प्रतीक सूर्यवंशी. आज एका नवीन जी-आरसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. मित्रांनो आणि शेतकऱ्यांनो, महाराष्ट्र शासन जेव्हा जेव्हा अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती उद्भवते त्यावेळेस महाराष्ट्र शासन राज्य आपत्ती निधीमधून शेतकऱ्यांसाठी काही निधी किंवा काही आर्थिक मदत उपलब्ध करून देत असतं. अशीच मदत महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्या जी-आरबद्दल आज आपण माहिती पाहूया. हा जी-आर आहे 17 सप्टेंबर 2025 साठी. हा जी-आर अमरावती विभागातील जे काय अकोला, बुलढाणा आणि वाशिम हे जिल्हे आहेत, ह्या 3 जिल्ह्यांसाठी हा जी-आर आहे. हा 3 जिल्ह्यामध्ये जून महिन्यामध्ये जून 2025 मध्ये जे काही अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमध्ये तेथील शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांसाठी काही आर्थिक मदत महाराष्ट्र शासनानं देऊ केलेली आहे. तर तो जी-आर मी तुमच्यासमोर सादर करतो, दाखवतो. हा जी-आर तुम्ही पाहू शकता. हा जी-आर आहे 17 सप्टेंबर 2025चा आणि हा जी-आर जवळपास अकोला, बुलढाणा आणि वाशिम ह्या जिल्ह्यातील ह्या 3 जिल्ह्यांना जवळपास 10,52,55,000 इतका निधी उपलब्ध करून देतो. अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10,52,55,000 इतका निधी उपलब्ध करून देतो. आता ह्या जी-आरबद्दल आपण अधिक माहिती बघूया. हा जी-आर असं म्हणतो की राज्यात अमरावती विभागात जून 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे शेतजमिनींना झालेलं नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरण आणि मंजुरी देण्याबाबत हा जी-आर आहे महसूल आणि वन विभागाचा आणि दिनांक ह्या जी-आरचे आहे 17 सप्टेंबर 2025 रोजी. बघा, असं म्हणतं जी-आर असं पुढे आणखी असं म्हणतो की अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना जे काही निविष्ठा अनुदान एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून दिलं जातं. बरोबर. आणि हा जो काय निधी आहे, हा निधी जिल्हाधिकारी यांनी अनुक्रमांक 1 याप्रमाणे सूचित केल्याप्रमाणे सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात भरून ती शासनाला सादर करावी लागते आणि शासन त्यास मंजुरी देतं. आणि ही जी काय निधी आहे, लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. म्हणजे जिल्ह्याची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना लाभ भेटला, कुठला नाही, ही यादी उपलब्ध असते. अशा प्रकारे हा जी-आर आहे. आणि आता डिटेल कुठल्या जिल्ह्याला किती निधी उपलब्ध झाला हे पाहूया आपण. जून 2025 मध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्या एका महिन्यासाठी हा निधी अवेलेबल करून दिलेला आहे. तर अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास बाधित शेतकऱ्यांची संख्या होती 1,441. म्हणजे जून महिन्यात जो काही पाऊस पडला त्या पावसामध्ये अकोला जिल्ह्यातील जवळपास 1,441 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्या 1,441 शेतकऱ्यांना जवळपास 1,99,00,000 इतका निधी भेटणार आहे. दुसरा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये जे काही नुकसान झालं होतं ते जवळपास खूप मोठं शेतकऱ्यांना इथे दिसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 8,397 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. 8,397 शेतकरी बाधित झाले होते आणि त्यांना भेटणार आहेत, त्या 8,397 शेतकऱ्यांना भेटणार आहेत 7,80,00,000 रुपये. आणि तिसरा जिल्हा आहे वाशिम. या वाशिम जिल्ह्यामध्ये जून 2025 मध्ये या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या होती 559 आणि ह्या 559 शेतकऱ्यांना जवळपास 72.41 म्हणजे 72 लाख रुपये इतके ह्या 559 शेतकऱ्यांना भेटणार आहे. अशा प्रकारे हा महाराष्ट्र शासनाचा अतिवृष्टी झाल्यामुळे अमरावती विभागातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या शेतकऱ्यांना मदत जाहीर झालेली आहे. मित्रांनो, हा जी-आर तुम्हाला नक्की कसा वाटला, ही माहिती तुम्हाला नक्की कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल, माहितीपूर्ण वाटत असेल, उपयुक्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.
मी इथंच थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद.